नमस्कार मित्रांनो, मी पराग नाईक आणि हा विनय बटावळे। जनरली आम्ही फिटनेसबद्दल बोलत असतो, पण आज विनय तुम्हाला काहीतरी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे जी फिटनेसमध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपण बरीच लोक आहे त्या गोष्टीला आपण इग्नोर करतो। ती गोष्ट काय आहे ना, ते आपल्याला विनय आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल सांगेल। मी मसाज थेरपिस्ट आहे, स्पोर्ट्स थेरपिस्ट मसाज आहे माझा। जसं तुम्ही वर्कआउट रेग्युलर करतात तसं तुम्ही मसाज पण रेग्युलर केलं पाहिजे, बिकॉज मसल्स जेवढा स्टिफ होतात त्यासाठी आपल्याला रिकव्हरीसाठी आपल्याला मसाज खूप गरजेचं आहे। मसल एकदम स्टिफ आणि टाईट होते, मला रेंज ऑफ मोशन तुमचा कम होतो। मसाज केल्यानंतर तुमचा कसा ब्लड सर्क्युलेशन चांगला होणार, प्लस तुमचा स्ट्रेस आणि पेन असेल ते थोडा कमी होईल, तुमचे इंजरीचे चान्सेस कमी होणार। रिकव्हरी नाही केली तर तुमचा परफॉर्मन्स पण डाऊन होईल। जेवढा तुम्ही वर्कआउटला इम्पॉर्टन्स देता तेवढा मसाजला पण खूप इम्पॉर्टन्स दिला पाहिजे। मी आणि सर 1-1.5 वर्षापासून मसाज करतोय। तर सरांचा पण पहिला कसा रेंज ऑफ मोशन खूप कमी होता, तर सरांनी मला कॉन्टॅक्ट केला कारण की मला एवढा स्टिफनेस वगैरे होतं आहे। तर आम्ही कपिंग पण केली, आम्ही डीप टिश्यू पण केला। तर तुम्हाला आता कसं वाटतं, म्हणजे पहिल्या 1-1.5 वर्ष पहिला आणि आता डिफरन्स खूप कसा वाटतं? एक बेसिक डिफरन्स म्हणजे हा आहे ना की जेव्हापासून मी मसाज चालू केली ना तेव्हापासून माझी जी बोलतात ना म्हणजे बॉडीमधली इंजरीज असते ते इंजरीजचं प्रमाण कमी झालं, बॉडीची मुवमेंट माझी चांगली झाली, मोबिलिटी चांगली झाली। त्याच्यामुळे मसाज ही त्यासाठीच ॲक्च्युली गरजेची आहे की तुमच्या बॉडीमध्ये रिलॅक्सेशन जे हवं आहे मसल्सला, आपण मसल फक्त ट्रेन करतो पण त्याला रिलॅक्स करत नाही आहे। तर ती गोष्ट आहे ना, त्या गोष्टीसाठी आपल्याला मसाज गरजेची आहे। तर त्यासाठी तुम्ही विनयला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा नंबरही मेन्शन करीन आणि मसाज का गरजेची आहे ना ते कॅप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू। तुम्ही विनयला कधीही कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला हेल्प करेल। थँक्यू।